सगळ्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांचा प्रचार चांगल्या पद्धतीनं करून ते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून येतील अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे. एकंदरीत तुम्ही पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक कशी असेल तुमच्यासाठी? ही निवडणूक आव्हानात्मक आहे, पण तशी काय अडचण येणार नाही. निश्चितपणे विजय आम्ही मिळवू. जिल्हा परिषद गटाच्या 11 जागा आहेत आणि पंचायत समिती 9 जागा आहेत जिल्हा परिषदच्या. एकंदरीत तुमच्या किती जागा आहेत? पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये तर भारतीय जनता पार्टी सत्तेवर येतीच. पंचायत समितीमध्ये सुद्धा सभापती भारतीय जनता पार्टीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर आपण मोहिते पाटील समर्थक म्हणून होता, गेले अनेक वर्ष झडपीमध्ये होता, शंकर सहकारी कारखान्यामध्ये आपण काम केलेलं आहे, परंतु अचानक आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं तर कसं वाटतं इकडं मोहिते पाटील फॅमिली त्याच्यामध्ये होता, आता भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आला, काय एकूण फरक काय जाणवतो? फरक आता काम करणाऱ्याला फरक कसला, काम करणाऱ्याला फरक काय कुठं पडत नाही. परंतु भारतीय जनता म्हणजे सोडताना वेदना होणारच, वेदनादायक होतच. परंतु आता भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करायचं ठरवलं. भारतीय जनता पार्टीनं निवडणूक जरी पंचायत समिती जिल्हा परिषदेची असली तर भारतीय जनता पार्टीनं वरच्या भागातल्या तुम्ही नेते आहात, काय असं तुम्ही काय मागणी वगैरे केली? नाही, अजिबात मागणी नाही.